नागेवाडी गावचे सुपुत्र कैलासवासी पैलवान नानासाहेब निकम यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सांगलीतील खानापूर नागेवाडीच्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख विरुद्ध भारत केसरी पैलवान सुशील कुमार शिंदे यांच्या कुस्तीची महादंगल होणार आहे। आपण थेट पाहूया त्या कुस्ती मैदानामध्ये। महाराष्ट्र केसरी बाला रफिक देतोय महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील घेऊन येतात। सोबत हिंद केसरी संतोष वेताळ आलेले आहे। हल्लीवाल्या पायात घावशील मिळशील हत्तीच्या पायात घेवल्यासारखं होईल तुला। विशाल शिंदे बेटा युवक नेत्याला विनंती आहे मंचावरती या। बेटावरून सहर्ष स्वागत। आखाड्याच्या प्रवेशद्वाराजवळची गर्दी थोडी कमी करा। आखाड्याच्या प्रवेशद्वाराजवळची आखाड्याच्या तोंडाजवळची गर्दी कमी करा। हे बाला जरा हात उंचावून सर्वांना अभिवादन कर। टाळ्याच्या गजरात स्वागत करा। चालूचा महाराष्ट्र केसरी अभूतपूर्व कामगिरी करणारा मी त्याला पहिल्यापासूनच नाव ठेवलंय खली। त्याच्या ताकदीचा अंदाजच आला नाही अजून कुणाला। असा हा खली किती मैदान गाजवली। परवाच कर्नाटकचं मैदान गाजवलं होतं महाराष्ट्र केसरीच्या अगोदर रशियाच्या पैलवानला मारलं। असा हा खली आज इथं लढणार आहे। पहिलीच कुस्ती महाराष्ट्र केसरी झाल्यापासून नागेवाडीकर आपण भाग्यवान। चंद्रहार पाटलाचे कर्तृत्व सचिन खोत आणि पैलवान नाता खेड सर्वांसाठी पाटीला 500 रुपये दिला। सत्यजित पाटील यांना प्रशांत माने पैलवान याही पैलवान साले 2000 राजेराम बाबू कुस्ती कुस्ती करायची आपण काय झालंय। हो हे बाय मनापासून सेवा असणारे आमदार अनिलभाऊ भावड खानापूर आटपाडी विकास देशमुख विकास देशमुख स्वागत स्वागत हार्दिक स्वागत। कैलासवासी पैलवान नानासाहेब महादेव निकम यांच्या वरचा जिव्हाळा आणि सतीश निकम यांना समाजकारणात राजकारणामध्ये पाठबळ देणारे टेंबू योजनेचे जनक लक्ष वेधिकार आमदार माननीय आदरणीय अनिलभाऊ बाबा यांची उपस्थिती या ठिकाणी मैदानात लाभलेली आहे। मनपूर्वक स्वागत। अण्णा आशिया खंडात सगळ्यात मोठी टेंबूची योजना ज्यांच्या कर्तृत्वामुळे साकार झालेले ते आमदार अनिलभाऊ बाबा यांची उपस्थिती मैदानामध्ये। अंगात पाणी असलं तर पाणी मिळते हो। आणि टेंबू योजना आता सांगितली अंगात पाणी असलं तर पाणी मिळेल हो।
आमदार साहेबांच्या अंगातच पाणी आहे. बनवडीचं मैदान चालू झालं आणि आमदार साहेब येऊन बसले. चंद्रहार पाटलांनी मला सुचवलं आमदार साहेबांना मैदान घ्यायला सांगायची आणि मी सांगितलं खऱ्यात येतोय. सुशील कुमार अंधारी बालाला पीक एवढाच मोठा नव्हे त्याच्याहून जरा मोठा दिसतोय. सुशील कुमार परत आलेला आहे. आता काय बघता कपडे करून आल्यावर बघायचं आणि मग ठरवायचं टीव्हीला सगळं घालायचं का काय करायचं. आता ठरलेली कुस्ती त्याचं नाव सांगतो का? विकास जाधव शिरा राजाराम बापू कुस्ती केंद्र गायकवाड पहिला नमस्कार महेंद्र गायकवाड अशी कुस्ती आली. सुशील कुमार भारत केसरी चांदूर आखाडा दिली. आईना तामकडे पारली गोरख तामकडे चेअरमन विकास सेवा सोसायटी पारली. भिकाजी पाटील नंदकुमार नलवडे ग्रामपंचायत सदस्य कोल्हापूर संदीप बोरात याला कुंडलचा आलेला आहे. या ठिकाणी भैया साहेब हार्दिक स्वागत आहे. सुप्रसिद्ध मालिका जी मराठी वाहिनीवरील लागीन झाल्याची या मालिकेतील खलनायक मात्र देखणागरी खलनायक असून सुद्धा लोकांच्या गळ्यात ताईत आपल्या अभिनयातून झालेला अजिंक्य गायकवाड अर्थात भैया साहेब आणि मंजुषा केतरी नीलम काकी. मंजुषा केतरी नीलम काकी हे पात्र साकारणारी लागीन झाल्याची मधील अभिनेत्री आणि भैया साहेब अर्थात अजिंक्य गायकवाड सहर्ष हार्दिक स्वागत. आपण मैदानाला भेट दिली. आम्हाला सगळ्यांना फिरवून बघायचं आहे. भैया साहेब मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी या नागेवाडी गावामध्ये आपल्या आखाड्याला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले लागीन झाल्यातील या मालिकेतील भैया साहेब म्हणजे अजिंक्य गायकवाड यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं सतीश निकम यांच्या मार्फत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. सर्वांनी कार्यक्रमाच्या गंधरात त्यांचं स्वागत करायचं आहे. लागीन झाल्याची मालिकेतील नीलम काकी पात्र साकारणारे अभिनेत्री मंजुषा केतरी यांची उपस्थिती नागेवाडी गावाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या आखाड्याच्या संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. बसून घ्या. कुस्ती सुरू आहे. चांगल्या चांगल्या कुस्त्या या ठिकाणी सुरू आहे. बसून घ्या आणि मैदानाच्या आखाड्याच्या तोंडावरती झालेली गती मोबाईल फोटोग्राफर महाराष्ट्र मोबाईल फोटोग्राफर या ठिकाणी मोबाईल फोटोग्राफर या ठिकाणी भैयासाहेबांनी मुलाखत देतील. मैदानाची गर्दी थोडीशी कमी करता आली तर बघा संयोजक मंडळी. कुस्ती सुरू आहे. कुस्तीला एक मिनिट. हॅलो नमस्कार.
काय आवाज येते बाबा कोणाचा? नमस्कार. अजूनही मला आवाज आलेला नाही. नमस्कार. राम राम. देवार. ही पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी अशी असू द्या. कारण पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव किरण गायकवाड आहे, अजिंक्य गायकवाड नाही. अजिंक्य हा आमच्या सिरियलचा नायक आहे, सगळ्यांना माहिती असेल. करेक्ट. एक निगेटिव्ह कॅरेक्टर असू सुद्धा तुम्ही इतकं पॉझिटिव्ह प्रेम माझ्यावरती देताय, मला खरंच खूप भारी वाटतंय. ते इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, कारण टॅलेंट इथे नाहीये पण मी इंग्लिश असं उच्चारलं जातं. खरं माझं धाडच आहे खूप मोठं. इथे असं म्हणतात, विदाउट निगेटिव्हिटी देयर इज नो पॉझिटिव्हिटी. आणि एक निगेटिव्ह कॅरेक्टर असून तुम्ही इतकं पॉझिटिव्ह प्रेम करताय ते खूपच भारी वाटतं. कारण ही पॉझिटिव्हिटी तुमच्याकडनं मला मिळते की नाही? हे प्रेम मला असंच पाहिजे, असंच ठेवा. आणि काय झालं कुस्तीचा? कुस्ती बरोबर सुटली का हो अमरजी? हा, शाबास, धन्यवाद. ही कुस्ती भारत वगैरे इकडे पुढे या, इकडे पुढे या. संधी बोला ते पुढे या. ही कुस्ती कोण घेत आहे? पाटील साहेब, ही कुस्ती घ्या. भारत वगैरे हात वरती करा. न्यू मध्यभागताली कोल्हापूर हिंदकेसरी गणपतीचा पत्ता. संधी बोला ते कुंडल क्रांतिकारकाला सुनील मोहितेचा पत्ता. चप्पल घालून, आखाड्यामध्ये चपला घालून, बूट घालून कुणी यायचं नाही. आणि मोबाईल फोटोग्राफर आखाड्यात थांबू नका. चपला बूट घातलेली तर पहिल्यांदा आखाड्याच्या बाहेर या. हे मागे कशाला बघतो? बूट ना. आणि कला क्षेत्राची खऱ्या अर्थाने आव्हान सतीश निकम यांना आहे. मंजुषा केंद्रे आपल्या समोर या ठिकाणी नाही. नमस्कार. राम राम. देवार. ही पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी अशी असू द्या. कारण पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव किरण गायकवाड आहे, अजिंक्य गायकवाड नाही. अजिंक्य हा आमच्या सिरियलचा नायक आहे, सगळ्यांना माहिती असेल. करेक्ट. एक निगेटिव्ह कॅरेक्टर असू सुद्धा तुम्ही इतकं पॉझिटिव्ह प्रेम माझ्यावरती देताय, मला खरंच खूप भारी वाटतंय. ते इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, कारण टॅलेंट इथे नाहीये पण मी इंग्लिश असं उच्चारलं जातं. खरं माझं धाडच आहे खूप मोठं. इथे असं म्हणतात, विदाउट निगेटिव्हिटी देयर इज नो पॉझिटिव्हिटी. आणि एक निगेटिव्ह कॅरेक्टर असून तुम्ही इतकं पॉझिटिव्ह प्रेम करताय ते खूपच भारी वाटतं. कारण ही पॉझिटिव्हिटी तुमच्याकडनं मला मिळते की नाही? हे प्रेम मला असंच पाहिजे, असंच ठेवा. आणि काय झालं कुस्तीचा? कुस्ती बरोबर सुटली का हो अमरजी? हा, शाबास, धन्यवाद. ही कुस्ती नावा भारत वगैरे इकडे पुढे या. भैया आणि माझी युती इथं झाली, पण सिरियल मध्ये आमची युती अजिबातच असते. तर इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे सतीश निकम मला भेटले होते एका कोल्हापुरातल्या कार्यक्रमात. फिल्म फेस्टिवल होतं, तिथे अनायसे आमच्या दोघांची भेट झाली आणि त्या भेटीचं रूपांतर हे असं आपण बघतोय. मी अतिशय हक्कीने त्यांची, आणि त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली दोघांना. त्यामुळे मी त्यांची आणि त्या आयोजकांची अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सतीश पवार आलाय का? पैलवानांच्या कुस्त्या सुरू राहू द्यात. माननीय खासदार संजय काका कडक येत आहे. सागर सूर्यवंशी, उत्तराखंड, कोल्हापूर आणि गायकवाड पैलवान कोल्हापूर कुस्ती करा. हार्दिक 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 स्वागत. अत्यंत सुंदर असा कुस्तीचा आखाडा या ठिकाणी आता फुलून आलेला आहे. सन्माननीय खासदार महोदय आपल्या
कार्यक्रमातून वाढदिवसाचा जिल्हाभर कार्यक्रम सुरू असताना वेळात वेळ काढून सन्माननीय खासदार माननीय संजय काका पाटील यांची उपस्थिती या आखाड्याला भेट देण्यासाठी मनपूर्वक हार्दिक स्वागत। डायमंड कल्चरल ग्रुपचे संस्थापक शंकरराव मोहिते मनपूर्वक स्वागत होत आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय खासदार माननीय संजय काका पाटील यांचा आगमन। आखाडा समितीच्या वतीनं आणि संदीप बोराटे पंचायतला निर्णय संदीप बोराटे संजय काका अगोदर पैलवान आणि मग खासदार भोसले पैलवान याच लाल मातीला त्याला दिल दिलं, धाडस दिलं, मान दिलं, मानगण दिलं, झुंजण्याची मानसिकता दिली आणि या लाल मातीच्या माध्यमातून तेवढून चला वैभवाला कुस्ती लावून गेली। पंच कोण आहे? पंच कंटाळे का काय कोणच येणं दुसरीकडं तामखेडे पैलवान ही कुस्ती घ्या तुम्ही आता। सभापती हनुमंतराव पंच या रचनाची जोडी अशीच राहो आणि कुस्तीला पळेल। कुस्ती सुरुवात झाली। सुशील कुमार कालालंगेचा दिल्लीचा पैलवान आहे आणि परवाचा लाडका पैलवान दोन्ही हॅलो 12 रफिक शेख सानेचा महाराष्ट्र केसरी परवा झाला। एकेरी पटाची पकड घेण्याचा प्रयत्न होता महाराजा, ती पकड हुकवलेल्या सुशील कुमारनं समोरून खेळण्याची पकड धरण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा। 12 रफिक शेख 4 जिल्ह्याला वरदान ठरला। बुलढाणाकडे भाग घेतला, बुलढाणा जिल्ह्याला कधीच गेला नाही, ती बुलढाणा जिल्ह्याला मिळवून दिली आणि मोठा पैलवान झाला कोल्हापूरला, म्हणून कोल्हापूरला त्याचा अभिमान आला। ही 2 जिल्हे झाले, त्याची जन्मभूमी सोलापूर जिल्हा करमाळा खडकी नावाचं छोटस गाव तिथला, हे 3 जिल्हे झाले आणि 4था जिल्हा आता पुण्याला सराव करतोय। पुणे जिल्हा खुश झाला आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न दिल्लीश्वराचा धुडकाव लावलेला आहे। 12 रफिकला 43वा महाराष्ट्र केसरी हा या महाराष्ट्राचा 43 महाराष्ट्र केसरी झाले, त्यात डबल महाराष्ट्र केसरी 5 आहे आणि तिबल महाराष्ट्र केसरी 2 आहे। सगळ्याला माहिती आहे आपला 1961 पासून गणेशची प्रथा चालू झाली। औरंगाबादला अधिवेशन होतं 1961 ला, तिथे कुस्तीगीर परिषदेने जाहीर केलं जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला चांदीची गदा आणि पहिली गदा मिळवली दिनकर धैर्यानं मुंबईच्या बिरजुला चित मारलं 17व्या मिनिटाला आणि पहिल्या गदेचा मानकरी झाला दिनकर धैर्य। दुसरा महाराष्ट्र केसरी झाला भगवान मोरे 1962 ला। 1963 तसंच गेलं अनिर्णित। 1964 आणि 65 सलग 2 गदा घेऊन महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर नाशिक आणि अमरावती। 1966 दिनानाथ सिंग झाला महाराष्ट्र केसरी, पुढे तो 1971 ला हिंद केसरी झाला। असं सगळे कुठल्या किती साली कोण झाला ते सगळं सांगू शकतो। हिंद केसरी कोण किती साली झाला सांगू शकतो, राष्ट्रकुल विजेता कोण किती साली झाला ते सांगू शकतो। पण वेळेअभावी समोरचं रनिंग कॉमेंट्री करावीच लागेल। तर 12 रफिक शेख करमाळ्याचा बोर्गा, करमाळ्याजवळ खडकी नावाचं छोटस गाव आणि छोटसच घर आहे त्याचं, मी स्वतः गेलो घरी। काके भाग घातलेला 12 रफिकना वडील चांगले पैलवान, पैलवानकी घराणं, आता
माझा मोठा भाऊ पैलवान, छोटा भाऊ आता चालला तोही पैलवान, फक्त पैलवानी सांभाळता. हो, छडी टाळवण्याचा प्रयत्न दिल्ली शहराचा धुडकावून दिलेला आहे. मल्दंड ताकदीचा 120 किलोचा बोजा मानावर बसला आता. मी त्याला नाव दिलंय खली. पिक्चर मध्ये खली बघताय तुम्ही टीव्हीवर. हा खली, याच्या ताकदीचा कुणाला अंदाजच आला नाही. कब्जा घेतलेला खलीना. यहाँ कोई यारी करके आता है, कोई बजरंगबली करके आता है. दोनों यहाँ एक होता है. कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, दोनों यहाँ एक होता है. मंदिर मस्जिद नाम अलग है, दोनों का पत्थर एक होता है. इसलिए सज्जनों अपने कंधे पर सर दिया है, उसका इस्तेमाल करना, किसी के बहकावे मत आना. एक कुश्ती है कुश्ती. मान्यवती बालाला बिगडा, कब्जा मजबूत केलेला बालाला बिगडा. दीपावली, हिंदू दीपावली पतात आलीला घेतल्याशिवाय दीपावली होत नाही. बरोबर का साहेब? आणि रमजान करतात, रामाला घेतल्याशिवाय रमजान होत नाही. असं सर्वधर्म समभावाचं प्रतीक कुस्ती. या भारताला जगत येथे मिळवून दिला कामानं. आणि दिल्लीश्वर खालून येण्याच्या प्रयत्नात मच्छीवतेची पोझिशन आणलेल्या बाळांना पंचाचा निर्णय अंतिम आहे. हिंदकेसरी संतोष मेहता पंच मला खेळ राहिले. घटना नाव ठेवलेला आहे बाळानं. आणि हात बांधलेला तिकडल्या पायानं हाताला एकरंगी घातली. पंचाचा निर्णय अंतिम. पत्रकारांनी लिहून घ्यायचा. पंचाचा निर्णय अंतिम असेल. आणि घटनाला चित्वा झालेला तशीर खोर बाजारपीठ मिळाली. बाजारपीठ विजयी झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अत्यंत सुंदर कुस्ती, डोळ्याचं पारदं फिरणारी कुस्ती या ठिकाणी झालेली आहे. धीरज भिंगारदेवी खऱ्या अर्थानं श्रीफळ वाढवल्यापासून आपली अतिशय सुंदर कॉमेंट्री मी हार्दिक स्वागत करतो सर्वांच्या वतीनं. असाच पुढील कामासाठी शुभेच्छा आहेत. लग्न सराईसाठी आपली ख्याती आहे. कारण महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये लग्नातली कॉमेंट्री आपण सुंदर करता. धीरज भिंगारदेव विटा आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. खऱ्या अर्थानं कुस्तीचं मैदान करून कुस्ती वरती जीवापाड प्रेम करणारे कुस्ती रसिक अर्थातच या कुस्ती मैदानाचे संयोजक सतीश दादा नानासाहेब निकम, शिवसेना तालुका प्रमुख नागेवाडी. या कुस्ती प्रेमीचा सतीश दादा निकम यांचा मनपूर्वक पहिलीच आपली कुस्ती झाली. काय वाटतं? महाराष्ट्र केसरी नंतर सर्व मान्यवर उपस्थितांचा मनपूर्वक आभार. पैलवानांचे आभार, वस्तादांचे आभार. त्यांनी सांगितलं की तुला कुस्ती करायला लागेल आणि मी त्याच्या शब्दाला मान दिला आणि मी हे कुस्ती करून खुश आहे. महाराष्ट्र म्युझिक बंद ठेवा. अनुभवाला काय आला आणि तिथं तुमच्या नेमकं तुम्ही कशा पद्धतीने डाव केलं? कोचेस लोकांनी तशी प्रॅक्टिस करून घेतली होती आणि त्याच्यामुळे मला आत्मविश्वास होता की मी महाराष्ट्र केसरी जिंकणार आणि माझ्या मागे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद होता. त्याच्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो. पुढचं काय असणार? माझं पुढचं ते हिंद केसरी आणि नॅशनल स्पर्धा करायची. त्यासाठी रोज प्रॅक्टिस किती दिवस करता? त्यासाठी प्रॅक्टिस पहाटे 4ला उठतो, सपाटी मारतो, रनिंग, 7ला नाश्ता आणि रेस्ट, 10 ते 12 जिम, परत जेवण वगैरे करून रेस्ट. युवकांना संदेश काय द्याल? 4 ते 6 कुस्ती, नंतर अर्धा तास रनिंग आणि अर्धा तास स्विमिंग टँक, रस्त्यामध्ये व्यायामाचं दिन. युवकांना काय मी सर्व युवकांना एवढंच सांगेन की सर्वांनी व्यायाम करा, गुरुजनांचा आदर करा, त्यांना नक्की यश मिळेल.